अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी माझी लाईफ अपग्रेड करण्याचा प्रयत्न करते, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठीच लाईफच्या एक एक एरियावर मी वर्क करते आहे। त्यासाठीच्या काही रुटीन्स, काही प्लॅन्स मी लाईफमध्ये आणण्याचा प्रयत्न करते। तर मी सध्या वर्क करते आहे होम, घर या एरियावर। ओके, तर घर म्हटलं म्हणजे दोन गोष्टी आल्या, क्लिनिंग आणि कुकिंग। ओके, तर क्लिनिंग रिलेटेड जे काही रुटीन्स आहेत, घर क्लीन ऑर्गनाइज राहावं यासाठीचे ज्या काही रुटीन्स आहेत त्या मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो रिलेटेड आहे कुकिंगबद्दल। तर रोज किचनमध्ये जातात जो प्रश्न खूप जास्त बॉदर करतो, खूप जास्त वेळ घेतो, तो म्हणजे आज स्वयंपाक काय बनवायचं, आज जेवणाला काय बनवू। आणि जर आपल्याला लाईफ अपग्रेड करायचं असेल, प्रोडक्टिव्ह व्हायचं असेल, तर हे रोजचे जे डिसिजन्स असतात, रोजचे जे निर्णय असतात, ते निर्णय घेण्यात, ते डिसिजन घेण्यामध्ये आपण कमी वेळ द्यायला हवा। तर त्यासाठी आपल्याला हेल्प करेल आपली मील प्लॅनिंग। तर ही मील प्लॅनिंग आपली लाईफ इम्प्रूव्ह करण्यात, प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करण्यात आपल्याला हेल्प करेल। तर मील प्लॅनिंग आपली लाईफ इम्प्रूव्ह कशी करेल किंवा आपली प्रोडक्टिव्हिटी बूस्ट कशी करेल किंवा मील प्लॅनिंगचे फायदे काय ते आधी आपण बघूयात। जे पहिलं म्हणजे विनाकारण येणारा जो स्ट्रेस असतो तो येणार नाही। दुसरं म्हणजे काय बनवावं हा विचार करण्यात आपला वेळ जाणार नाही, म्हणजेच वेळ वाचेल। तिसरं म्हणजे पैसे वाचतील, कारण आपली जर मील प्लॅनिंग फिक्स असेल तर आपल्याला माहीत असेल की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आणायच्या आणि आपण तितक्याच आणू, म्हणजे आपल्या गोष्टी वाया जाणार नाही। आणि चौथा आणि इम्पॉर्टंट ते म्हणजे संतुलित आहार आपण आपल्यासाठी प्लॅन करू शकतो, ज्याच्यात आपण सगळ्या गोष्टी, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, डाळी, साळी सगळं आपण इन्क्लूड करू शकतो। तर चला हा मील प्लॅन जो आहे तो आपण सेट करूया। ओके, पण जर प्लॅन रेग्युलरली आपल्याला फॉलो करायचा असेल तर तो प्लॅन प्रॅक्टिकल असला पाहिजे, इझी फॉलो करता येईल असा असला पाहिजे। आणि मी जे काही मील रुटीन्स, मील प्लॅनिंगचे जे काही व्हिडिओज मी बघितले आहे त्यामध्ये असं सजेस्ट केलं आहे की प्रत्येक आठवड्याला आपण मील प्लॅन केला पाहिजे, प्रत्येक आठवड्याला बसायचं आणि मील प्लॅनिंग करायची। पण मला असं वाटतं की ते इझी फॉलो करता येईल असं नाही, किंवा ते जास्त दिवस जाईल, आपल्याकडनं जास्त दिवस ते फॉलो होईल असं मला वाटत नाही। माझी मील प्लॅनिंग थोडी वेगळी आहे, कारण दर आठवड्याला करायचं ते करत बसायचं ते काम नाही, एकदा केली की झालं। कारण मी माझा मील प्लॅन बनवताना असं स्पेसिफिक नाही बनवला आहे की हीच भाजी त्या दिवशी झाली पाहिजे, तर मी त्याऐवजी एक बेस प्लॅन बनवला आहे। ओके, तर त्या बेसनुसार आपण आपली जो मील आहे तो रेडी करू शकतो। तर अशा पद्धतीनं मी माझा मील प्लॅन तयार केलेला आहे। ओके, तर वरती जो आहे तो टिफिन किंवा लंचचा जो प्लॅन आणि खाली जो आहे तो डिनरचा प्लॅन मी असा रेडी केलेला आहे आणि सगळ्या गोष्टींचा समावेश करण्याचा मी प्रयत्न केला आहे। पोळी असेल, भाकरी असेल, ओके, तर पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, मोड आलेले मटकी मूग असतील किंवा पूर्ण अख्खं मूग मटकी असेल, डाळ असेल, ओके, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे। आठवड्यातला एक वार खिचडी ही मात्र फिक्स असते। त्याचबरोबर काही दिवस असं असतं की आपल्याला डाळही खाऊ वाटत नाही, भाजीपालाही खाऊ वाटत नाही, मग तेव्हा आपण काहीतरी पिठलं, कढी, शेवभाजी यासारखं काहीतरी करू शकतो। ओके, शुक्रवारी मात्र संध्याकाळी काहीतरी उत्तप्पा, डोसा, आप्पे यांसारखं, शनिवारी रात्री काहीतरी भाताचा जो प्रकार असेल, पुलाव असेल, मसाले भात असेल किंवा मग खिचडी असेल, अशा पद्धतीने। आणि रविवारी मात्र आमच्याकडे दिवसा हे काहीतरी हेवी होत असतं आणि तेवढंच हलकं फुलकं मात्र रात्री आम्ही पद्धतीने मी सगळ्या गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासोबत जे दही ताक असेल प्रत्येक जेवणाबरोबरचं किंवा सलाड असेल तेही मी त्याचा समावेश केलेला आहे। लंच आणि डिनरचा बेस प्लॅन रेडी केल्यावर अजून एक गोष्ट त्यात आपल्याला ॲड करायची, ते म्हणजे साठीचं जे आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रिपेअर आपल्याला करावं लागतं, तर त्या गोष्टीसुद्धा आपण ह्याच मील प्लॅनमध्ये लिहू शकतो, ॲड करू शकतो। जसं की आपल्याला मोड आलेले मटकी असेल, मूग असेल ते करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ते मोड आणण्यासाठी आपल्याला ते भिजवावं लागेल, नंतर ते बांधावं लागेल। ओके, तर त्या गोष्टी, ओके, डोसा जर बनवायचा असेल तर त्याच्या आदल्या रात्री आपल्याला ते बॅटर साठी जे डाळ असेल ते टाकावं लागेल। सो अशा सगळ्या गोष्टी मील प्लॅन जर आपल्याला व्यवस्थित फॉलो करायचं असेल तर ज्या खालच्या ज्या गोष्टी आहेत, प्री प्लॅन जो असतो तो सुद्धा आपल्याला नीट फॉलो करावा लागेल। तर असा होता माझा मील प्लॅन जो फॉलो करायला इझी आहे, कारण मी तो स्पेसिफिक न ठेवता एक बेस प्लॅन बनवलेला आहे।
आणि या मील प्लॅनमुळे बाजारात जाताना आपल्याला माहीत असेल की 2 पालेभाज्या आणायचे, 2 फळभाज्या आणायचे, काहीतरी पराठे दशमीसाठी काहीतरी भाजी आणायची आहे. ओके, यामुळे जे आपण बाजारात गेल्यावर सगळं काही फ्रेश दिसतं ते सगळं घेऊन येतो आणि मग ते नंतर वाया जातं, असं होणार नाही. दुसरं म्हणजे रोजचा जो प्रश्न होता की स्वयंपाक काय करू, आणि तिकडनं मला उत्तर यायचं की काही पण कर. तर काही पण म्हणजे काय हे विचार करण्यात जो माझा वेळ जायचा तो जाणार नाही. तर अशा पद्धतीने मी माझा होम हा एरिया अपग्रेड करण्यासाठी सगळ्यात आधी क्लिनिंग केली, छान असं डीप क्लिनिंग केले, डिक्लटर केलं. त्यानंतर मॉर्निंग क्लिनिंग रुटीन मी सेट केली, नाईट क्लिनिंग रुटीन सेट केली, त्याचबरोबर वीकली कामांची रुटीन एक सेट केली आणि हा मील प्लॅन ही मी त्यात ॲड केला. आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या रुटीन्स, हे सगळे जे प्लॅन आहेत ते माझी लाईफमधला जो होम हा एरिया आहे तो अपग्रेड करायला मला नक्कीच मदत करतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.